नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या चॅप्टरला सुरुवात करत आहोत। तर आता आपल्याला बघायचं सामान्य काय, आणि या चॅप्टरमध्ये आपले सामान्य हा षट पदार्थापैकी एक पदार्थ आहे, ते पूर्ण जाणून घ्यायचं। आता नेमका पदार्थ काय आहे ते जाणून घेऊ सुरुवातीला। आता पदार्थ म्हणजे काय, जे पदार्थ म्हणजे काय असतं, पदार्थाला तीन गोष्टी असतात, अस्तित्व असतं, नेयत्व असतं आणि अभिधेयत्व असतं। अस्तित्व म्हणजे काय, ज्या पदार्थ अस्तित्व आहे। नेयत्व म्हणजे काय की त्यापासून आपल्याला काहीतरी माहिती वगैरे ज्ञान मिळतं, आणि अभिधेयत्व म्हणजे काय, ज्याला नाव आपण नामकरण वगैरे करू शकतो त्याला म्हणजे अभिधेयत्व। अस्तित्व, आता समजा की हा पेन आहे, हे त्याचं अस्तित्व आहे। नेयत्व म्हणजे यापासून आपल्याला काहीतरी माहिती मिळते की हा पेन कसा काम करतो काय नाही, आणि याला अभिधेयत्व म्हणजे आपण याला नाव दिलंय की याला पेन म्हणू शकतो, म्हणजे अभिधेयत्व। अशा प्रकारे आता परिचय पाहूया सामान्याचा। सामान्य म्हणजे काय, सामान्य हा पदार्थ कसा आहे, सामान्य पदार्थ रूपामध्ये स्वतंत्र सत्ता आहे अशी आपल्याला मानलेली। सामान्याची एक स्वतंत्र सत्ता मानलेली, कोणी मानलेली, न्याय आणि वैशेषिकांनी याची स्वतंत्र सत्ता मानलेली। तसं काय दुसरं आणखी कोण आहेत, बौद्ध दर्शन काय करतं, सामान्याची स्वतंत्र सत्ता मानत नाही। का, म्हणून की त्यांचं म्हणणं आहे की सामान्याला एक स्वतंत्र सत्ता म्हणजे सामान्य काय करतो, एक्झिस्टन्स करत नाही, असं कोणाचं बौद्ध दर्शनचं मत आहे। तसंच काय म्हटलंय पुढं की षड पदार्थ जे आपले 6 पदार्थ आहे त्यामध्ये चरकांनी काय म्हटलंय, याला प्रथम स्थान दिलंय, तसंच वैशेषिकांनी याला चतुर्थ स्थान दिलेलं आहे। आता पुढे पाहायचं आपल्याला परिभाषा। आता परिभाषा म्हणजे काय ते बघून घेऊया। सामान्य एकत्व क्रम तुल्यार्थ ही सामान्य, मी त्याची परिभाषा दिली। चरक सूत्रस्थान मधला हा श्लोक आहे, म्हणजे काय सांगितलंय, सामान्य एकत्व करणारा आहे व तुल्यार्थता हेच सामान्य आहे। म्हणजे सामान्य एकत्व करणं म्हणजे सामान्य काय करतो, एकत्व करण्याचं काम करतो, तसं तुल्यार्थता हेच सामान्य आहे। म्हणजे तुल्यार्थता म्हणजे काय, सिमिलॅरिटी दर्शवणं, म्हणजे दोन पदार्थामध्ये सामान्य दर्शवणं, ते म्हणजे काय तुल्यार्थता। आता काही जसं की 2 पेन आहे, या 2 पेन मध्ये काहीतरी सिमिलॅरिटी शो करणं, हे कशामुळे शो होतंय, काय सामान्यामुळे शो होतंय। म्हणजे 2 पदार्थामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी दाखवणं हे कशामुळे का काम आहे, की सामान्याचं काम आहे। अशा प्रकारे आता काय आहे, आता सामान्याचं लक्षण पाहतो आपण। आता लक्षण मध्ये काय, नित्यम एक अनेक अनुगतम सामान्य, म्हणजे काय, नित्यम एक अनेक अनुगतम सामान्य। तर्कसंग्रह यांचा श्लोक आहे, यामध्ये काय सांगितलं, सामान्य 3 लक्षण दिले, नित्यत्व, एकत्व आणि अनेक अनुगत। म्हणजे काय म्हटलंय, नित्यत्व, आता एक जाणून घ्या। नित्यत्व म्हणजे काय, सामान्य नित्य असतो, म्हणजे नित्य म्हणजे काय, ज्याचा कुठेही नष्ट होत नाही। नित्य म्हणजे जो कधीही नष्ट होऊ शकत नाही, ते म्हणजे नित्य। उदाहरण जर पाहिलं आपण, काय, एखादा मनुष्य आहे आणि ते एखादा मनुष्य जर मरण पावला तर त्याची जी मनुष्यत्व जाती असती ती काय होती, नष्ट होत नाही। जे मनुष्यत्व जाती असते ती नष्ट होत नाही। जसं की काय सांगते, एक जिवंत पुरुष आहे, एक जिवंत मनुष्य हा, आणि एक मेलेला मनुष्य हा, की एक जिवंत पुरुष हा स्टेबल आहे आणि एक मेलेला मनुष्य। समजा त्या दोघांमध्ये कॉमन गोष्ट काय असते, दोघांमध्ये कॉमन गोष्ट असती ती काय असते, मनुष्यत्व जाती असते। या दोघांमध्ये असते ही मनुष्यत्व जाती कॉमन असते दोघांमध्ये। म्हणजे की जो जिवंत माणूस आहे आणि त्यामध्ये आणि जो मेलेला मनुष्य यामध्ये काय असतं, मनुष्यत्व जाती ही काय असते, नित्य असते, म्हणजे कुठंही संपत नाही। अशा प्रकारे म्हणजे काय, सामान्य काय, नित्य, आणि ती कोणती नित्य काय, मनुष्यत्व जाती ही नित्य। अशा प्रकारे आता एकत्व म्हणजे काय, सामान्य एक आहे, सामान्य काय एक आहे। जसं की काय सांगताय, मनुष्य अनेक असले, आता ग्रुप ऑफ तुमचा आता वर्ग आहे, एका वर्गात तुम्ही 60 विद्यार्थी फॉर एक्झाम्पल, त्या विद्यार्थ्यामध्ये तुमचं काय की एवढे मोठे 60 विद्यार्थ्यापैकी तुमच्यात सगळ्यात कॉमन काय, की तुमच्यात काय कॉमन आहे, की मनुष्यत्व ही जाती कॉमन आहे, आणि कॉमन असल्यामुळे ती काय एक आहे, त्यामुळे ते काय सामान्य एकत्व म्हणजे काय, आता 60चा वर्ग आहे, त्यामध्ये सगळेजण 60 जण विद्यार्थी, सगळ्यात कॉमन काय, मनुष्यत्व जातं कॉमन आहे, आणि मनुष्यत्व जी जाती ती एक आहे, सगळ्यात काय ती एक आहे, त्यामुळे काय सामान्य एकत्व। सामान्य नित्य म्हणजे काय, की ती काय असणार, की जिवंत माणसात बी असणार आणि मेलेल्या माणसात नंतर पण काय ती स्टेबल राहणार, म्हणजे नित्य राहणार, ती मनुष्यत्व जाती। सगळ्यात जी कॉमन असणार ती काय असणार, एक असणार, ती म्हणजे मनुष्यत्व जाती एकत्व। आता अनेक अनुगत म्हणजे काय, मनुष्यत्व हा सारखेपणा एकापेक्षा जास्त व्यक्ती दिसतो, म्हणजे अनेक अनुगत। म्हणजे जसं काय सांगणं, की आता जे 60 जण विद्यार्थी होते एका वर्गातले, त्या विद्यार्थ्यामध्ये काय होणं, की सगळ्यांमध्ये एक कॉमन काय दिसणं, सारखेपणा दिसणं, ते म्हणजे काय, सारखेपणा दिसणं मनुष्यत्व जाती। तेच म्हणजे काय, सगळ्यामध्ये 60 जणांमध्ये एक सारखं दिसणं, तुमच्यामध्ये दिसणं, माझ्यामध्ये दिसणं, तुमच्या आई वडिलांमध्ये दिसणं, तुमच्या मित्रमैत्रिणी दिसणं, ते सगळ्यामध्ये एक कॉमन दिसणं, काय म्हणजे ते मनुष्यत्व जाती। म्हणजे काय, सामान्य अनेक अनुगत म्हणजे काय, सगळ्यांमध्ये सारखं असणं, की बऱ्याच जणांमध्ये म्हणजे
मल्टिपल म्हणजे बऱ्याच जणांमध्ये सारखं असणं म्हणजे अनुगत्व. काय सामान्यात लक्षण पाहिलं, नित्य म्हणजे काय, नित्य असणं ज्याला नाश नाहीये म्हणजे नष्ट होऊ शकत नाही. एकत्व म्हणजे सामान्य एक आहे आणि अनेक अनुगत म्हणजे काय की सगळ्यांमध्ये किती काय असणं, बऱ्याच सारखे म्हणजे सारखेपणा, खूप जणांमध्ये सारखेपणा असणं म्हणजे अनेक अनुगत्व. आता काय पुढे काय सांगितलंय, चरक संहितेनुसार आपल्याला आता लक्षण पाहायचं, सामान्याचं चरक संहितेनुसार आपल्याला लक्षण पाहायचं. आता बघूया काय श्लोक गेला, सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारण म्हणजे काय दिलं, चरक सूत्रस्थान हे आपल्या श्लोक आहे. म्हणजे काय दिलंय, सामान्य वृद्धी कारण, सामान्य एकत्वकरम आणि तुल्यार्थ ही सामान्य. सामान्य वृद्धी कारण म्हणजे काय की आपल्या सामान्य वृद्धी कारण म्हणजे काय की सामान्य पदार्थाचे म्हणजे सामान्य द्रव्याच्या सेवनाने सामान्याची वृद्धी होणे म्हणजे सामान्याने तत्सामान्याची वृद्धी होणे म्हणजे सामान्य वृद्धी कारण. जसं सामान्य एकत्वकरम म्हणजे काय की सामान्य एकत्वकरम म्हणजे काय की मल्टिपल म्हणजे ग्रुप ऑफ म्हणजे समजा कसा तुमचा वर्ग सांगितला होता त्यामध्ये काय की सामान्य एक आहे की काय मनुष्यत्व जाते. तुमच्या वर्गात 60 जण होते तुम्ही आणि त्या 60 जणांमध्ये तुमच्यामध्ये एक कॉमन सगळ्यात काय दिसतं, मनुष्यत्व जाते. म्हणजे सामान्य एकत्वकरम म्हणजे सामान्य एक आहे, सगळ्यामध्ये कॉमन एक गोष्ट दिसणे ते म्हणजे काय सामान्य एकत्वकरम. आता तुल्यार्थ हे सामान्य म्हणजे काय ग्रुप ऑफ बल्क ऑफ पीपल आहे म्हणजे ग्रुप आहे लय जणांचा आणि त्यामध्ये काय दिसणं, सगळ्यामध्ये सिमिलॅरिटी दिसणं. जसं की तुल्यार्थ हे सामान्य म्हणजे सगळ्यामध्ये एक सिमिलॅरिटी दिसणं. आपण जर जे 60 जणांचा वर्ग पाहिला होता त्यामध्ये काय दिसले, सगळ्यामध्ये कॉमन की सगळ्यामध्ये कॉमन आपलं मनुष्यत्व जाती दिसली म्हणजे सिमिलॅरिटी दिसली होती ती म्हणजे काय की तुल्यार्थ ही सामान्य. जसं की तुम्ही गायीचा जसं खूप गायीचा असा ग्रुप घेतला, जसं खूप मोठ्या गायी घेतल्या त्यामध्ये सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर तिथं तुम्हाला काय दिसन, गायीत्व जाती दिसन. पक्ष्यांचा ग्रुप जर घेतला, पक्षी खूप सारे घेतले त्यामध्ये तुम्हाला काय दिसन, पक्षीत्व जाती दिसेल. अशा प्रकारे आता आपल्या खाली काय पाहिजे, चरकोक्त आयुर्वेदोक्त सामान्याचे प्रकार पाहिजे. आता चक्रपाणीने काय केलं, द्रव्य गुण आणि कर्म असे सामान्याचे 3 प्रकार दिले, द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. आता एक एक जाणून घेऊया काय काय सांगितलंय. आता एक एक बघतोय आपण. द्रव्य सामान्य, आता द्रव्य सामान्य म्हणजे काय की सर्वदा सर्व भावानां सामान्य या नियमाने हे चालतं, सर्वदा सर्व भावानां सामान्य या नियमाने द्रव्य सामान्य चालतं. म्हणजे काय समान द्रव्याच्या संयोगाने तत्समान द्रव्याची वृद्धी होणं. म्हणजे जसं काय सांगणं, एखादा कृश व्यक्ती आहे म्हणजे एखादा वाळा व्यक्ती कृश व्यक्ती, त्या व्यक्तीमध्ये काय होणं की मांस सेवनाने मांसाची वृद्धी होणं. म्हणजे आपण त्याला काय करतोय, सामान्य द्रव्याच्या सेवनाने म्हणजे सामान्य द्रव्याच्या सेवनाने सामान्य द्रव्याची काय करतो, वृद्धी करतो. म्हणजे मांस सेवनाने मांसाची वृद्धी करतोय. तेच म्हटलंय की काय समान द्रव्याच्या संयोगाने तत्समान द्रव्याची वृद्धी होणं म्हणजे द्रव्य सामान्य. द्रव्य सामान्यामध्ये काय असते, जे दोन्ही द्रव्य असतील ते सारखे असेल. हे दोन्ही द्रव्य कोणते, ते मांसाने मांसची वृद्धी होणं अशा प्रकारे हे द्रव्य सामान्य. आता काय गुण सामान्य, आता गुण सामान्य म्हणजे काय, जे काय सामान्य एकत्वकरम या नियमाने चालतो. म्हणजे यामध्ये काय होतं, जे समजा असं उदाहरण सांगून दूध झालं, घृत झालं आणि शुक्र झालं, हे तिन्ही द्रव्य काय वेगवेगळ्या स्वरूपातले, तिन्ही द्रव्य काय वेगवेगळे स्वरूपातले. पण या तिघांमध्ये कॉमन काय आहे, तिघांमध्ये कॉमन आहे गुण आहे. या तिघांमध्ये कॉमन गुण आहे. त्यामुळे काय होतं की तिघ जरी वेगवेगळ्या स्वरूपात जरी असले, वेगवेगळे जरी असले तर त्यांनी काय होतं, त्यांचे गुण समान असल्यामुळे त्यांची गुणाची वृद्धी होते आणि त्यामुळे काय होतं की जे दूध आणि घृत आहे यापासून शुक्राची उत्पत्ती होते. अशा प्रकारे म्हणजे दूध व घृत हे दोघं द्रव्य वेगवेगळे आहेत परंतु गुण सारखे आहे आणि या गुणापासून शुक्राची उत्पत्ती होते म्हणजे शुक्र उत्पत्ती होणं ते म्हणजे गुण सामान्य. अशा प्रकारे आता पुढचा पाहतो आपण कर्मसामान्य. आता कर्मसामान्य म्हणजे काय, कोणत्या नियमांचा चालतो, तुल्यार्थ ही सामान्य या नियमांचा चालतो. म्हणजे काय होणं की गुण आणि कर्म, गुण द्रव्य गुण हे कर्मापेक्षा वेगळे आहेत. द्रव्य गुण मध्ये काय पाहिलं, द्रव्यामध्ये आपण मांसाच्या सेवनाने मांसाची वृद्धी पाहिली. गुणमध्ये काय पाहिलं होतं आपण की 2-3 द्रव्य जे वेगवेगळे आहेत ते पण त्यांचे गुण समान असल्यामुळे गुणामुळे त्या शुक्राची उत्पत्ती झालेली पाहिली. कर्मामध्ये कसं सांगितलंय की कर्मामुळे काय होणं की वृद्धी होणं. कर्म सामान्य म्हणजे कर्मामुळे असं काहीतरी कर्म आहे त्यामुळे शरीरामध्ये वृद्धी होणं. जसं की अधिक धावल्याने काय होते, शरीरामध्ये वाताची वृद्धी होणे. अधिक धावल्याने शरीरामध्ये वाताची वृद्धी होणे ते म्हणजे कर्मसामान्य. अशा प्रकारे आता भट्टार हरिश्चंद्रोक्त सामान्य प्रकार. आता भट्टार हरिश्चंद्रोक्त यांनी सामान्याचे प्रकार दिले ते कोणते, अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एक देश सामान्य. अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एक देश सामान्य. आता एक एक बघूया. अत्यंत सामान्य ते सर्वदा सर्व भावानं सामान्य वृद्धी कारण या नियमाने चालतो. म्हणजे जसं की आपला द्रव्य सामान्य आता पाहिला आपण मांसाने मांसाची वृद्धी होते त्याच प्रकारे हा अत्यंत सामान्य चालतो, याचा समावेश त्यात होतो. अशा प्रकारे त्यानंतर मध्य सामान्य हा सामान्य एकत्वकरम म्हणजे काय की जे आपण गुण सामान्य पाहिलं होतं की घृत दूध आणि शुक्राची उत्पत्ती होते त्याच प्रकारे हा मध्य सामान्य चालतो. त्याच प्रकारे आणखी काय एक देश सामान्य हा तुल्यार्थ ही सामान्य म्हणजे काय हा जो आपण कर्म सामान्य पाहिला होता त्याच प्रकारे हा एक देश सामान्य सुद्धा कर्माप्रमाणे चालतो. अशा प्रकारे
आता आपण वृत्तीभेदाने प्रकार बघत आहे. आता ह्याचे दोन प्रकार आहे मेनली, एक उभयवृत्ती आणि एक वृत्ती. आता उभयवृत्ती आणि एक वृत्ती ते जाणून घ्यावं काय काय सांगितलंय. आता उभयवृत्ती सामान्य म्हणजे काय काय की पोष्य व पोषक यांच्यात समानता असते. आता पोष्य व पोषक याच्यात समानता म्हणजे कशा प्रकारे सांगितले, त्या अगोदर आपण पोष्य व पोषक जाणून घेऊ काय. आता पोषक म्हणजे काय, जो पोषण करतो, जो पोषण करतो तो म्हणजे पोषक, आणि ज्याचं पोषण होतं ते म्हणजे पोष्य. जो पोषण करतो तो पोषक असतो आणि ज्याचे पोषण होतं तो असतो पोष्य. जसं की आपण सांगितलं कृष व्यक्ती आहे एखादा, त्यामध्ये काय मांसाचा क्षय आहे त्याच्या बॉडीमध्ये, ऑलरेडी मांस कमी आहे शरीरामध्ये, पण आपण त्याला आहाराद्वारे त्याला मांस खायला दिलं आणि त्या आहाराद्वारे त्याच्या मांसामुळे काय होतं, शरीरातील मांसाचं वृद्धी होणं, म्हणजे आहारातील मांसामुळे शरीरातील मांसाचं वृद्धी होणं म्हणजे काय होणं की शरीरीय मांस व आहारीय मांस यांच्यातील सामान्य असणं, म्हणजे दोन्ही काय ते मांस सामान्य, यामुळे काय होणं समानाने समानाची वृद्धी होणं, म्हणजे काय पोषक आणि पोष्य यांच्यात समानता होती. पोष्य कोणतं होतं, शरीर मांस होतं, पोषक काय होतं, आहारीय मांस होतं. यामुळे काय झालं, मांस सेवनाने मांसाची वृद्धी झाली, म्हणजे काय पोषक आणि पोष्य समान असल्यामुळे त्यामुळे त्यांची वृद्धी झाली, म्हणजे काय पोषक काय होतं की काय होतं, पोषक काय होतं, आहारीय मांस होतं, पोष्य काय होतं, शरीर मांस, आणि त्यामुळे त्यांची काय होतं समानता असल्यामुळं त्यामुळे त्यांची वृद्धी होतं, ते म्हणजे उभयवृत्ती सामान्य. अशा प्रकारे आता एक वृत्ती सामान्य म्हणजे काय असणार, पोषक आणि पोष्य काय असणार, दोघं भिन्न भिन्न स्वरूपात असणार. पण यामध्ये काय होणार, नेमकं भिन्न भिन्न स्वरूपात असल्यामुळे सामान्य असल्यामुळे काय होणार, वृद्धी तर होणार. काय असणार, पोषक आणि पोष्य भिन्न भिन्न असले तरी त्यामध्ये काय होणार, वृद्धी होणार. कशा प्रकारे सांगितले, पोषक व पोष्य भिन्न असतात परंतु प्रभावाने जो पोषक आहे तो पोष्याचे पोषण करतो, जो पोषक आहे ते पोष्याचे पोषण करतो. त्याच प्रकारे सांगितले, जसं की पोषक काय तर घृत आहे आणि पोष्य काय जठरा अग्नी. आता हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे, घृत पण वेगळे आहे आणि जठरा अग्नी पण, हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. पण काय होतं, जे पोषक आहे म्हणजे घृत, त्यामुळे काय होतं, जे पोष्य जठरा अग्नी याची वृद्धी होते, म्हणजे त्याचं पोषण होतं, ते म्हणजे एक वृत्ती सामान्य. अशा प्रकारे आता पुढचा पाहतो आपण तर्कसंग्रहानुसार भेद. आता पाहतोय आता परसामान्य अपर सामान्य. आता परसामान्य आणि अपर सामान्य, जसं काय सांगतोय, परसामान्य म्हणजे काय की एक फॉर एक्झाम्पल परसामान्य आणि अपर सामान्य आपण एक सोप्या एक्झाम्पल जर समजून घेऊया की एक 2 रूम आहेत आपल्याकडे, 10 बाय 10च्या 2 रूम आहेत, आणि त्या रूम मध्ये आपण काय केलं की एका रूम मध्ये आपण गायी 10 बाय 10 रूम मध्ये गायी बसवल्या, म्हणजे गायी भरवल्या, आणि दुसऱ्या रूम मध्ये आपण काय बनले, पक्षी भरवले. आता या दोघांमध्ये दोन्ही रूमची साईज वगैरे सारखी, पण त्यामध्ये कोणत्या रूम मध्ये जास्त संख्या असेल बरं, मे बी काय असणार, तुम्हाला काय वाटतं की त्या दोन्ही रूम पैकी कोणत्या, पक्षीची जी रूम आहे म्हणजे तिथं काय असणार, त्या रूम मध्ये काय असणार, जास्त पक्षी असणार, आणि जी गायीची रूम आहे त्यामध्ये काय असणार की तिथं गायी कमी असणार. अशा प्रकारे म्हणजे काय पक्षित्व जाती आणि गायीत्व जाती, यामध्ये काय जे गायीत्व जाती आहे त्यामध्ये संख्या कमी असणार, आणि जे पक्षित्व जाती त्यामध्ये संख्या जास्त नसणार. गायीत्व जातीमध्ये संख्या कमी असणार आणि पक्षित्व जातीमध्ये संख्या जास्त नसणार. मग ज्यामध्ये जास्त व्याप्य आहे, म्हणजे ज्यामध्ये जास्त व्यापक आहे, ज्यामध्ये जास्त संख्या आहे ते म्हणजे पर झालं, आणि ज्यामध्ये कमी आहे ते म्हणजे काय झालं, अपर झालं. तेच सांगितलं, जो अधिक ठिकाणी असतो तो म्हणजे परसामान्य आणि जो कमी ठिकाणी असतो तो अपर सामान्य. अशा प्रकारे आता आयुर्वेदीय महत्वाचं मस्ट आहे, तुम्हाला आलं पाहिजे. यामध्ये आयुर्वेदिक महत्वामध्ये काय की जे काय विचारलं जातं, बऱ्याच वेळेस आपल्याला एसक्यूला विचारलं जातं की आयुर्वेदिक महत्वाल्या, आणि जर एलिक्यूला आलं तर सामान्य विषयाचं आयुर्वेदिक महत्वाल्या, म्हणजे हे सिद्धांतच येतो आपल्याला. एसक्यूला आलं तर आयुर्वेदिक महत्व किंवा त्यांचं काही पण येऊ शकतं, हे मस्ट आहे, तुम्हाला आलं पाहिजे. आता चिकित्सामध्ये कसं उपयोगिता सांगितलं जाते की द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य. जे द्रव्य सामान्य त्यामध्ये कसं चालतं, सर्वदा सर्व भावनम सामान्य, या नियमाने ते आपल्याला हा द्रव्य सामान्य चालतो. यामध्ये काय होतं की आपण जे समान द्रव्याच्या सेवनाने समान म्हणजे शरीरामध्ये समान द्रव्याची पदार्थाची वृद्धी होणं, जसं की मांस सेवनाने, आहारात मांस सेवनाने शरीरामध्ये मांसाची वृद्धी होणं, ते द्रव्य सामान्य. असे तुम्ही खाली उदाहरणं लिहिली नाही, ते उदाहरणं लिहू शकतात आणखी थोडं ब्रीफ बनवण्यासाठी, म्हणजे जास्त वाढून दिसण्यासाठी की आणखी एक छान प्रकारे द्रव्य सामान्याचं उदाहरणं लिहू शकतात. त्याच प्रकारे गुण सामान्य जे आपण मागं उदाहरणं पाहिलं होतं की घृत आणि दूध यांनी काय होतं की शरीरामध्ये शुक्र धातूचा वृद्धी होतं, म्हणजे काय गुणसामान्य, गुणामुळे त्या तिघामध्ये गुण सामान्य होते,
त्यामुळे काय होतं, शुक्राची वृद्धी होतं. तेच सांगतं सामान्य एकत्व कर्म या नियमाने ते चालतं. जसं कर्म सामान्य काय तुल्यार्थ सामान्य या नियमाने ते चालतं. यामध्ये काय पाहिलं होतं मागं उदाहरण की काय अधिक धावल्याने शरीरामध्ये वाताची वृद्धी होणं. अशा प्रकारे चिकित्सेमध्ये पूर्ण महत्व होतं. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण प्रमाणे सामान्य विज्ञान हा पूर्णप्रमाणे हा चॅप्टर पाहिला. यामध्ये आपण त्याचं पदार्थ पाहिलं, पदार्थाचे 3 पाहिले होते गुण, अस्तित्व, नियत्व आणि अभिधेयत्व. हे 3 गुण असतात पदार्थामध्ये. अस्तित्व म्हणजे अस्तित्व असणं, नियत्व म्हणजे ज्यापासून आपल्याला ज्ञान वगैरे मिळतं, अभिधेयत्व म्हणजे आपण त्याला नोईंग काय अभिधेयत्व म्हणजे आपण काय त्याला की नेमिंग ॲबिलिटी म्हणजे आपण त्याला नाव वगैरे ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे आता परिचयामध्ये पाहायला गेलं होतं आपण, परिचय पाहिलं होतं की न्याय आणि वैशेषिकांनी याला की एक स्वतंत्र पदार्थ मानलं होतं आणि बौद्ध दर्शन याला स्वतंत्र पदार्थ मानत नाही. अशा प्रकारे पुढे जर पाहिलं तर षड पदार्थामध्ये काय चरकाने याला प्रथम स्थान दिलं, वैशेषिकांनी याला चतुर्थ स्थान दिलं. तसे परिभाषा पाहिली होती सामान्य एकत्व कर्म तुल्यार्थ सामान्य. अशा प्रकारे त्यानंतर आपण त्याचं पूर्ण लक्षण पाहिलं होतं की नित्यम एक अनेक अनुगतम सामान्य, नित्य एकत्व आणि अनुगत. अशा प्रकारे आपण त्याचे लक्षण पाहिले होते. तसंच पुढे चरक संहितेनुसार आपण त्याचे सुद्धा लक्षण पाहिले होते की काय की सर्वदा सर्व भावना सामान्य वृद्धी कारण, सामान्य वृद्धी कारण, सामान्य एकत्व कर्म तुल्यार्थ सामान्य, असे 3 आपण त्याचे चरक संहितेनुसार लक्षण पाहिले. तसंच चरकोक्त व आयुर्वेदोक्त सामान्य प्रकार आपण पाहिले. याचे काय सामान्याचे प्रकार पाहिले, चक्रपाणी, द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य, अशा प्रकारे प्रकार दिले. तसंच भट्टार हरिश्चंद्रोक्त सामान्य प्रकार पाहिले, अत्यंत सामान्य, मध्ये सामान्य, एकदेश सामान्य. हे अत्यंत सामान्य द्रव्य सामान्य प्रमाण चालते, मध्ये सामान्य गुण सामान्य प्रमाण चालते, एकदेश सामान्य हे कर्म सामान्य प्रमाण चालते. वृत्ती भेदाने आपण 2 प्रकार पाहिले होते, उभयवृत्ती आणि एक वृत्ती. उभयवृत्तीमध्ये पोषक आणि पोष्य समान असतात, तर एक वृत्तीमध्ये पोषक आणि पोष्य वेगवेगळे म्हणजे भिन्न असतात. त्यानंतर तर्कसंग्रहानुसार भेद पाहिले होते आपण. यामध्ये परसामान्य आणि अपर सामान्य असे 2 भेद पाहिले. त्यानंतर आपण आयुर्वेदिक महत्व, अशा प्रकारे पूर्ण हा ब्रीफमध्ये हा पूर्ण चॅप्टर पाहिला. यावरती तुम्हाला लक्षण, त्यानंतर याची परिभाषा आणि याचे प्रकार विचारले जाऊ शकतात. आणि तसंच जर सांगायला गेलं तर याचे सगळ्याच तुम्हाला आयुर्वेदिक महत्व तुम्हाला सामान्यांविषयीचं फिक्स करून ठेवायचं आहे. कारण सामान्यांविषयीवरती तुम्हाला LQ पाहायला मिळेल तुमच्या पेपरमध्ये की सामान्यांविषयीवरती. आणि वेटेज जर पाहायला गेलं तर वेटेजमध्ये काय की जे सामान्य विशेष समूह अभाव, सामान्य विशेष समूह आणि अभाव यांचं आपल्याला 27 मार्कचं वेटेज टोटल आपल्या पेपरमध्ये द्यायला आहे. जे UTचं पेपर असणार आपल्याला 27 मार्क्सचं वेटेज असणार आहे. त्यामध्ये सामान्य आणि विशेषवरती आपल्याला 1 LQ असणार आहे पेपरमध्ये, आणि समूह आणि अभाव यावरती आपल्याला SQ पाहायला मिळेल. त्याने सामान्य आणि विशेषवरती आणखी आपल्याला सुद्धा SQ पाहायला मिळतील, यावरती SQ सुद्धा पाहायला मिळतील. अशाच प्रकारे म्हणजे काय यावरती आपल्याला ह्या 2 चॅप्टरवरती जवळपास 15 ते मार्क्सचं वेटेज आपल्याला पाहायला मिळेल. छान इम्पॉर्टंट टॉपिक आहे, करून ठेवा. धन्यवाद.